शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे। मात्र आता या सर्व चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिलाय। माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय। राज्यातील सत्तेमध्ये कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले। श्रीकांत शिंदेंनी एक पोस्ट करत आपलं मत जे आहे, प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटले पाहूया। महायुती सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचं पीक फोफावतंय। मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले 2 दिवस दिल्या जात आहेत। वस्तुतः यात कोणतंही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या सर्व बातम्या या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत। सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही। राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्र्यांच्या आणि मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो। माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटानं काम करणार असं मत आणि प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे। राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे। यातच आता कालपासून उपमुख्यमंत्री श्रीकांत शिंदेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती। यावर आता खासदार नरेश मस्केंनी देखील भाष्य केलं आणि या चर्चेला पूर्णविराम लावलाय। श्रीकांत शिंदेंच्या नावासंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भात आमच्या पक्षामध्ये कुठलीच चर्चा झालेली नाही असं नरेश मस्केंनी स्पष्ट केलं। तसंच श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत। तसंच त्यांच्यासाठी आम्ही कुठलंही पद मागितलेलं नाही असं देखील ते म्हणाले। त्यांचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा काहीही संबंध नाही असं मस्केंनी स्पष्ट करत श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भातील चर्चांना मात्र पूर्णविराम लावलाय। श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत। त्यांचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा संबंध नाही। कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्री पद आम्ही मागितलेलं नाहीये। काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ते जाहीर केलं। आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्क म्हणून जर तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। त्यांना केंद्रात मंत्रिपद ते घेऊ शकले असते, परंतु पक्षातील सिनियर खासदाराला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे। त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ही तुलना होऊ शकत नाही। महायुतीमध्ये सरकारचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला असून 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी समारंभ पार पडणार आहे। शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान, भाजपचे नेते, कलाकार मंडळी देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे। तर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे। तर 5 डिसेंबरला हा ऐतिहासिक दिवस आहे। शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी देखील येणार असल्यानं नियोजन व्यवस्थित व्हावं यासाठी पाहणी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवरती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। ऐतिहासिक दिवस आहे 5 डिसेंबर आणि त्यामुळं इथल्या येणारे जे नागरिक आहे, स्वेरिंग सेरेमनीला जे आम्ही आमंत्रित केले आहेत म्हणजे सरकारने, काही लोक नागरिक येतील, त्यांची व्यवस्था योग्य पद्धतीने झाली पाहिजे याकरता थोडी पाहणी केली आहे। मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची चर्चा सुरू असतानाच आझाद मैदानामध्ये शपथविधीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आझाद मैदानात आहोत आणि या आझाद मैदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी येऊन पाहणी केलेली आहे। 5 डिसेंबर ही तारीख जरी निश्चित करण्यात आलेली असली तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची अधिकृत घोषणा ही अजून होणं बाकी आहे। चर्चा या विविध स्तरावरती सुरू आहेत। सध्या आपण आझाद मैदानात जर बघितलं तर मोठ्या संख्येनं सर्व कर्मचारी जे आहेत ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्टेजची उभारणी असेल, बॅरिकेटिंग, आसन व्यवस्था, अशा वेगवेगळ्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे। 3ही पक्षांचे नेते यावेळेला उपस्थित असणार आहे। देशभरातून, राज्यभरातून अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित असणार आहेत। या सर्व मान्यवरांना राज्य सरकारच्या वतीनं निमंत्रित सुद्धा केलं जाणार आहे आणि त्याकरता जे नियोजन असतं त्या संपूर्ण नियोजनाची पाहणी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे आलेले होते। त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। ज्या पद्धतीची ही संपूर्ण तयारी आहे आपण बघतोय
तर तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होऊ शकतं आणि म्हणूनच याच आझाद मैदानामध्ये सभा झाल्या होत्या, प्रचाराचा नारा फोडण्यात आला होता आणि याच आझाद मैदानामध्ये जंगी असं शक्ती प्रदर्शन करत शपथविधी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबरला होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महायुतीचं सरकार मजबूत असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। तसंच एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत असंही ते म्हणाले। राज्यात कोणतं पद घ्यावं याचा निर्णय शिंदेंचा असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही। त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील। पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे। म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे।